काही दक्षिणविनायकामध्ये दारामध्ये कसं कशी देवनादन आधी कसा पाऊस पडायचा? हा आधी पाऊस कसा पडायचा? पाऊस होय हा हे काय मग लोकांनी काय केलं औषध आणायची मोठी मोठी हा तणनाशक औषध आणलं का नाही हा. औषध थोडं राहते का नाही हा. थोडा अंश मग ही इचू काटायची आहे का नाही हा त्याने थोडं खाल्लं तर इचू का साफ सकट मिळलं हा इचू मिळलं गुमी मिळल्या पक्षीच मिळलं समज हा त्याच्यामुळं आपण मारलं हा आपण कसं मारलं की आपलं उत्पन्न निघायसाठी आपण मारलं आता ही गड आहे ना किडीचा किडी गड फोगावा मग त्याला औषध निघाले हा औषध फवारलं की ती गड फुगवतो वादी लांबती हा. वादी लांबती गड फुगतो किड मोठी व्हायची ती हा. वजन वाढलं हा. मग ही प्रयोग निघालाय इतकं कडक औषध ती हा. माणसं पाठवलं उत्पन्न नाही हा मुलांनी पाहत ना बारीक फुटकं उठते त्या हम्म. पाटका नाचतय त्या औषधाने आधी पाऊस काळ कसा होता? हे पाऊस होता पहिला किती लय म्हणजे किती? आला आला मुस पाऊस यायचा हा अहो ताली फुटाय का? हिजा जर लावल्या का नाही ही माळ आहे का माळ हा तुमची ही माळ आणि पाणी वाहायचं खरं हा जर असल्या मनाने पाऊस उघडते माळ आणि पाणी वाह का वाहत नव्हतं माळ आणि पाणी वाहायचं असं आणि शेती कशी व्हायची? आधी खतबीत काय नव्हतं, काय नव्हतं माल यायचा का? हा शेतीमध्ये काय येऊ जाऊन तुरी कर्दी ज्वारी आणि गहू आणि हरभरा हे असलं किळी नाही फिळी नाही कलंग नाही फिलंग नाही काय नाही काय नाही नव्हतं आहे ना. हा. साधा आता माल काय पण निघाले? देशी सगळा आता देशी. काय निघाले सोयाबीन वाटाणा काय नाही ती खरबूज कलंगडी ककडी कोथमीर काय निघत म्हणजे जी जगात नाही ती पहिलं आपलं साधं धान्य साधं खायचं हा असलं काय लागत नव्हतं फळफळावर. रोग होत नव्हता तुमची जी आहे साखर सुजल जी आहे ना हा या औषधामुळे साखर सुजल माणसाला वाढली हा. का वाढली ही धान आहे त्या धानात तुम्ही काय ते औषध वापरताय वापरतो पण त्याचा कद त्याचा ते फळात ते फळ आपण खाल्लं ते साखर सुजल आपल्याला झाली झाले. आज झाले म्हणजे ही आपण एकात म्हणजे आता आपण एकात आणतो का नाही आपल्या माहिती का माणसांचे काय केलं हा तो काय तो भाजीपाला लाव थोडासा आणि 1 क्वार्टर दारू आणि 1 पंप पाण्याचा फवारायचं 12 दिवसात तुला असं दिसत हा ती दहान लगेच येतं इतका गुण आहे हा औषधाचं. या औषधाचा औषधामुळं ताकद कमी झाल्या माणसाच्या आणि ही रोग वाढलं सगळं खाल्लं असलं धान्य खाल्ल्यामुळं. हा ही रोग वाढलं रोग दवाखाना चालू झालं गोळ्या औषधं चालू झाले सगळं बंदच नाही. हा तुम्ही काय करताय हाताने ठेवता घरात आणताय हा गाव खात वापरत नाही काय पहिले गुरंढोरं कशी होती? लय होती हा बैल एकात घ्यावा लागत नव्हता हा घरच्याच गायचं खोंड हाना यायचं आवताला हा. 2-3 गाय सांभाळल्या का बैल एकात पहिली नांगरणी कशी व्हायची? बैलानी दूध विकत नव्हती. आता ही नांगरणी एवढा खोल ट्रॅक्टर जाते ती चांगलं नाही जमिनीला. पहिलं वरचीवर नांगर व्हायचं. सगळंच कमी होतं. नाही चांगलं होते मी बरं का चांगलं होतं. नाही नाही मी असं वाचलं का लय माती वर खालची वर करणं मग जंतू मारतात सूक्ष्मजीव मारतात. ती मी करते वरच्या वर पाहिजे हा ती मी खाली तसंच राहायला पाहिजे. हा. लय खालचं वर आणण्यात मतलब नाही. मग खालचं ती काय पहिली जी होती का बैलांनी नांगरणी व्हायची का मापात व्हायची. हा बाप आता ही लय खोल जाते सूक्ष्मजीव मारतात. तरी 1.5 फूट लागा ना ही माती खाली जाते दगड वर येते ती आता. हा आणि वरच्यावर पहिलं काय होतं वरच्यावर पीक घ्यायचं आणि खाली तसं पोषण मिळायचं. आता पोषण संपतंय वरचं खाली येतंय खालचं वर जाते. आता काय झालं समजू माहिती का हा दिवसांदिवस समजाच खेळ वेगळा निघालाय हा मनुष्य काय म्हणते कामच नको म्हणते आता हा. विचार करा हा तुम्ही हे केलं गिरीप केली हा हा गिरीप केली हा. वाल फिरलं हा काय काम आहे तुम्हाला पुन्हा की झालं काम. वाल फिरवायचं गडी कुठे किंमत आहे होय ग त्या वाल बंद कर आणि वरच्या वाला पाणी जाऊ दे वरचा वाल खोल तिथलं तो सांग मालकीला मालकीन तीच करायचं आणि तू तिकडेच. आणि पहिलं कसं भिजवायचे? पहिले कसं होतं हातदारी होती हा हा उभं राहून भिजवायची पाणी होतं तेव्हा आणि आता पाणी कमी आलं का आता ड्रीप वाली आणि केळीच्या याफारी मावड्या बांधायला आल्या. तुम्ही आपल्याचे खर्च करायचं मरणाचा आणि त्यांनी काय करायचं 2 रुपये खायचे किलो मागं किती पैसे व्हायचे ते हे कारखाने काढलं डायरेक्ट व्हायचे कशाला व्हायचे
त्यानं मागं 10 किलो काचवा कापायचा त्या कारखान्याने आणि काटा थोडा हाणायचा. झालं. त्यांनी काय करायचं 1 वर्ष जर कारखाना चालला का त्या पोराचं आयुष्य शेतीचं भविष्य कसं काय? शेतीचं भविष्य काय? शेती नाही त्याच्या आयुष्याचं पोरात त्यांनी कमवून ठेवलं म्हणायचं. मग पुन्हा पुन्हा डायरेक्ट होऊ नाही तर नाही होऊ. भविष्य काय वाटतंय शेतीचं? पुढं काय होईल? आता इलेक्शन कसं लागलं तर कारण काय हेच आहे. आता पुढं पुढं काय होईल शेतीचं? तुम्ही शिंदे कंपनी तुमच्या इथे मतदान लई, मग तुम्हाला काय करायचं घराच्या हाताखाली तुमच्यातला एखादा 1,00,000-2 लाख रुपये मला द्यायचं. आपला मनुष्य आपला प्रचार करा तुमचं आमचं काम करू करते ते मी लाईट बिल माफ करते आपला मनुष्य. मग तुम्ही त्याच्या जीव उड्या हाणता. मग ते काय करतो ती कोण करतो त्याला पैसे लई भेटतात सरकारात. हा. त्याला काय करायचं तिथं मोदीच्या बाजूला तुम्ही या. मग तुम्ही खालचे काय करायचं हे खालच्या चेष्टांनी तुमच्या दबावाखाली 100 मतदान ह्याचं 100 त्याचं असं करायचं पैसे द्यायचं. तुम्ही तुमचं काम करू तुम्हाला कर्ज माफ करू असं करू. मग तुम्ही म्हणाय होय म्हणताय होय म्हणताय. आणि मग तुम्ही आमची बाजू आमचा गाडी घेऊन हा 100-200 मिळाले की पळायचं. करायचं मी बरं का. मग तुमचं थोडं काम झालं आपलं साहेबांनी काम केलं बरं का. मग ही बाकीची होती दुरळ आमसारखी दुरळ फुकाट मिली आणि आता निवडून आला. मग ती जित काय मिळालं आपल्या पुशीतच नाही बघायला बी येत ना. पुन्हा निश्चितच बाजाराला म्हणलं 5 वर्ष झाली 5 वर्षात आपण लोकपती होतो या 5 वर्षांनी परत द्यायचे 1,000-2,000. नाही पुन्हा येऊ अगर नाही येऊ त्यांनी काय करतं ती याची आयुष्याची कमाई झाली पुन्हा नाही इच्छा ते करीत कशाचा येण्याचा. प्रत्येक पुढारी तसाच आहे. आणि ही जी बर का येडे मनुष्य देव पुजारी डाकू हा. पुजारी महाडाकू हा. येडे मनुष्य देव. येड्या मनात काय येतच नाही. त्याला फासवायचं त्याला काय करायचं तुम्ही सांगा. एवढं तू दवाखाना हिंडता पुजारी डाकू म्हणजे मोबाईल एवढं हिंडतोय तू हा. तूच सांग येडेगाव दवाखाना दिसते का? नाही नाही गे. येडेगाव सडक मिळले का? हा. येडेगाव दुखणे पडलंय का? नाही नाही. आणि ज्याला काय पोरं आहे ती बंगला आहे ती ह्या दवाखान्यात ऍडमिट सलाईन ऑपरेशन ही ती. मग येडे ही देव आहे. आणि पुन्हा पुजारी मोठा चोर कसा? हा. अहो तुमचं खायचं माझं खायचं तुमच्या आपल्यावर बांधला केस केली आपण गेलो पुजाऱ्याकडे 2,000 रुपये दे गे बस तू. पुढारी पुजारी हा, 2,000 दे. मी पुजारी ऐकलं. नाही पुढारी हा. बरं का 2,000 दे बरं का. ते 1,000 रुपये साहेबाला द्यायचं 1,000 केशात जा दोघं मी झालं. अहो मोदीने आपण- पैसा वाटलेला सगळा खाली दिलाय का काय मोदींनी वाटलेला पैसा पैसा? नाही ना. नाही. आणि मेलेल्या माणसाचे मोदी कुठं पैसा आलेला मोदी मेलेल्या माणसाचा सुद्धा पैसा घेतला. आता मोदीने काय केलंय मेलेल्या माणसाचं पैसे जमा केलं सगळं हा. सगळं बाहेर निघलं. हा. युक्त पैसे मोदीने काढलं बाहेर त्याचं मापच नाही. अहो त्या पैसे काय करायचे तेव्हा ही कुणाला? अहो मोदीचे पैसे गरज नाही दाजी तुम्हाला काय नाही माहिती. मोदी काय करतो नाही का कागद सरकवतोय किती पैसे माप ही येडे. तूच सांग आका भारत आणि आखी इंडिया आहे कशात ईडी झाली? ईडी कशात आहे? कशात ईडी या राजकारणात हा राजकारणात नाही पैशात ईडी. पैशात हा. कशी ईडी? तुम्ही मुंबईला जाताय तिथं कशावर जाताय? पैशासाठी, पैसे कमवायला. हा. हे तर हिर खांदायची पाणी लावाय कसं पाय पैसा. खांदवाय. हे मुलगा आहे या शाळेत घालत पैसे पैसा लय शिकवायचं साहेब करायचं आहे. मग ही सुख जो पण जित आहे तो पण पडतात हाय. करतो हा. पण शांत नाही. आणि दुखणं आलं लय कमी होलं कुठं राहिलं आमची बायको म्हण तुमची बहीण मात्र सोनं कुठे ठेव निठ्ठू जीव चाला शेकलं की सुदी आली मात्र सोनं कुठे निठ्ठू पण म्हणले नाही. आता मी गेली पोरा ध्यान तू पुरीकडे जा हे नाही सोनं कुठे निठ्ठू म्हणजे बघा ना असं माहीत म्हणत मात्र आता आपली शेवटची भेट म्हणजे असं मान कुठं आलो की जीव गेला. मग तुम्हीच सांगा जीव गुतला कुठं? सोन्यात पैशात सोन्यात गुतला. मग मी काय केलं ह्या पुरलं 1 तोळा आणि त्या पुरलं 1 तोळा देऊन टाकला. काय करायचं? मला पोराचं तरी म्हणून नको पोराला लावाय ती काय म्हणले माझ्या देखील दिलं नाही पोराला यायचं नाही पोराचं उतवा आले. हा मग काय हो पण ती
पोराला दिलं नाही. आतला खेळ आहे. मग तुम्हीच सांगा, ही जीव जी आहे घरामध्ये सामान नाही, आई म्हणते आमकं बोलले, मालकी म्हणते आमकं बोलले, मेहुणी आले, साडी आणायची, कशावर आणायची? पैशावर. पैसे फक्त पैशा पाहिले आरी पडायचं नाही. आणि आपण किती कमी होतोय, किती ठेवायचं, कसं राहायचं एवढं बघायचं. फक्त जीव सांभाळायचा. काय सांभाळायचा? जीव. आले ना पैसे पाहिले आरी पडायचं नाही. पैसे पाहिले